नमस्कार ताईंनो. नियोजन आपण करतो, पण नियती आपल्याला अशा ठिकाणी घेऊन जाते जेथे मनाला खरी शांती मिळते. कधीकधी देवाची भेट मंदिरात नाही तर माणसाच्या रूपाने आणि त्याच्या सुंदर वास्तूने होते. मुलांच्या बास्केटबॉल क्लासपासून ते एक भक्तिमय प्रवासापर्यंत आजचा दिवस हा खूप खास होता. काल नैतिकला बास्केटबॉलला सोडायला गेले आणि अचानक ओमच्या मम्मीची भेट झाली. त्यांनी आनंदी अगदी प्रेमाने त्यांच्या घरी बोलावलं. त्यांच्या घरी पाऊल टाकताच जाणवलं की घर फक्त विटा मातींचं नसतं, तर तिथे असलेल्या भक्तीमुळे त्या घराला एक मंदिराचं रूप येतं. त्याचा हा परिसर, त्यांचं घर आणि तिथली सकारात्मकता पाहून मन प्रसन्न झालं. असं म्हणतात ना की ज्या घरात ईश्वराचा वास असतो आणि जिथली माणसं प्रेमाने भरलेली असतात तिथे स्वर्ग असतो. या धावपळीच्या जगात असं सुखाचे आणि भक्तीचे क्षण मिळणं ही सुद्धा देवाची एक देणगी आहे. भक्ती म्हणजे केवळ नामस्मरण नाही बरं का ताई, तर समोरच्या व्यक्तींमध्ये ईश्वराचं रूप पाहून केलेला आदर असतो. घर असं असावं जिथे सुखाचा सुगंध आणि देवाचा आशीर्वाद कायम दरवळत राहिला पाहिजे. आजचा हा प्रसंग, अनुभव आणि सुंदर भेट तुम्हाला कशी वाटेल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच भक्तिमय प्रवासासोबत राहण्यासाठी आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, मला खूप प्रोत्साहन मिळते. चला तर मग लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि सकारात्मक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि देवाची भक्ती करत राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.